लोकांना कायदा हा अजूनही एक परग्रहावरचा कोणीतरी आहे हं, असं वाटते आणि म्हणून मग दुसरीकडे म्हण प्रचलित होते हं. की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू चढू नये. नये. आता त्यात काय झालंय की जे अतिशहाणे, दीड शहाणे असतील केव्हा तरी, त्यांनी पसरवलं की कायद्याची पायरी काय कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये. माझं म्हणणं उलट आहे की शहाण्यांनीच कोर्टाची पायरी चढली पाहिजे. आपल्यातल्या भांडणासाठी आपण कोर्टात जाऊ शकतो. तर मग समाजामध्ये एखादा प्रश्न असेल त्याच्यासाठी का कोर्टात जायचं नाही? हं, एखादा खड्डा रस्त्यावर असेल मोठा, सगळा खड्डेमय रस्ता झाला असेल आणि मी सुद्धा वकील म्हणून त्या खड्ड्यांना साईड घेऊन जात असेल आणि शिव्या देत 2 शिव्या ह्या सोडून, की कोणी खड्डे केले, हरामखोर लोकं आहेत, काही कामं करत नाही. तर सामान्य माणसामध्ये आणि कायद्याचं काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये फरक काय आहे? मला हे लक्षात आलं पाहिजे, की हा सामान्य माणसांचा हक्क आहे, की खड्डेमुक्त रस्ते असले पाहिजे. हं. हाडं खिळखिळे करत त्या रस्त्यांवरून जाणारे सामान्य माणसं आणि तिथे कोणतंतरी कमिशन खाल्लेले राजकीय लोकं. या सगळ्यांचं नेक्सस जे आहे ते कुठेतरी कोर्टात मांडलं गेलं पाहिजे. आणि मला प्रत्येक वेळेस क्षणोक्षणी अशा केसेस दिसतात. आम्ही त्या केसेस केल्या. मग खड्ड्यांच्या केसेस असू द्या, मग पंढरपूरच्या मानवी विष्ठा उचलणाऱ्या समाजाची केस असेल. अशा खूप केसेस मला दिसल्या तेव्हा मी त्या केल्या.